Yeah, I am coming. I am coming after some exercises. Okay. Yeah, I am fine. I am fine. जय बजरंगबली. गुड इव्हिनिंग मित्रांनो. डायरेक्ट संध्याकाळचे ना 5:30 वाजलेत आणि मी आत्ता फोन घेतलाय व्हिडिओ बनवायला. त्याच्या मागचं रिझन आहे येस्टरडेची नाईट ड्युटी. आपण जे मॅनिफेस्ट करतो ना की बिझी जाईल ड्युटी, बिझी जाईल. मी दिवसभर बघा काल म्हणत होतो बिझी बिझी नाही गेली पाहिजे ड्युटी, बिझी नाही गेली पाहिजे, आणि ती बिझीच गेली. एवढी खतरनाक बिझी गेली की फक्त जेवायला 10-15 मिनिटं टाइम भेटलाय. नाहीतर स्टँड मध्येच होतो. सगळे पेशंट बिझी होते, सगळे पेशंट बॅड होते. ऍडमिशन आलं, सगळ्या ठिकाणी चालू होतं नुसतं वॉर्डमध्ये नाही का. आणि आल्यानंतर माझा व्हिडिओ पण एडिट करायचा राहिला होता. त्याच्यामुळे हा कालचा व्हिडिओ आहे आपला, त्याला अपलोड करायला पण मला 3-3:30 वाजले नाही का. त्याच्यानंतर थोडं झोपलो. म्हणलं आता बोललं पाहिजे नाही का, नाही तर उद्या काय टाकणार हा प्रश्न येतो ना, उद्या कंटेंट काय टाकणार. आता थोडं एक्सरसाइजला जाऊ म्हणलं. हाय आपल्याकडे पाऊण तास 1 तास आहे. आणि अचानक मला काल काय झालं माहिती आहे का, एक रॅन्डम कमेंट आले की हार्ड वर्क पेज ऑफ 1.6K टॉप रेंज. नाही का, माझ्या व्हिडिओला आतापर्यंत 1.6K लॉंग व्हिडिओला कोणत्याच गेली नव्हती. जास्तीत जास्त फक्त 498, 496, 500 पण क्रॉस नाही केलं. आणि मी बघतो यार 1.6K. आणि ते कोणत्या व्हिडिओ होतं, 2 वीक्सच्या अगोदर मी आपल्या त्या टेकडीचं नाव काय आहे, मला त्या टेकडीचं नाव आठवणार आता. कोथरूडच्या तिकडे ती टेकडी आहे बघा. त्याचं कॅप्शन दिलं तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन बघा. ओपन हिल जिम असं म्हणून मी टायटल दिलं. आणि त्यात मी काय दाखवलं होतं फक्त की बाबा सँडविच वगैरे खाल्लं होतं आंबेगाचं फेमस पुण्याचं. आणि मग त्यानंतर तिकडे जिमला गेलतो त्या टेकडीवर. तर 1.6K भाई, मला असं आतून असं नाही का, असं व्ह्यूज यायला लागलं, वाटतं की आपण बरोबर राईट ट्रॅकवर चाललोय. आणि आणखीन भारी भारी व्हिडिओ बनवलाय ना, आतून एनर्जी येते. तर चला आता तर सध्या जाऊया. आज सेकंड नाईट आहे, कशासाठी काय माहिती यार. लय बिझी चाललंय वॉर्ड म्हणजे नाही का. एक्सरसाइज तर करून येऊ. एक्सरसाइज नाही सोडायची भाई, त्यानंतर फ्रेश कसं काय वाटणार. सगळी न्यूरो सिस्टीम हल्ली पाहिजे असं एक्सरसाइज करायचं. चला जाऊया. एक्सरसाइजला जायचं म्हणून प्री वर्कआउटच्या नावाखाली फक्त सध्या आता आंबेच खातोय. दुसरं तर काय हाताला लागत नाही रूम मध्ये. अरे अरे जरा सावकाश सावकाश, कोय बी अडकायची घशात. असला क्वालिटी लागतो ना. आणि घरचे आंबे काय सांगू तुम्हाला. मी आता बळच ते शूट करायचं म्हणून फोन धरला, नाही तर मी असा 2 हाताने खातो ना आंबा की डायरेक्ट सुट्टीच नाही. ए बॉय, जावा ना. बाय बाय. अरे जावा रे जा. तुला जाऊन देतोय का बघूया, कारण आज संडे आहे ना. लेट्स सी. मित्रांनो, गार्ड काय सोडत नव्हता. आज पकडलं होतं. म्हटलं हा परमिशन कुठे आहे, कसं काय माहिती. आज संडे आहे त्याच्यामुळे पण विचारलं असेल. पण म्हटलं मी इथं जे रुबी हॉलला वगैरे जॉब करतो हे ते बोललो जरा नाही का. रुबी हॉलला जॉब करतो म्हटलं लगेच असं गेलं रुबी हॉल. जा जा, काय काय करणार तरी काय तू. त्याच्यामुळं आलो लगेच. थोडं अर्धा पाऊण तास एक्सरसाइज करू जरा आणि मग जाऊया. समोर पोरं क्रिकेट पण खेळतात ते. लय माझ्या इंटर क्रिकेट खेळायला, पण काय आता अपुरा टाइम, सगळं मॅनेज करावं लागतं नाही का टायमिंग मध्ये. चलो.
जस्ट आता वॉर्मअप झालाय. चला थोडं आता ट्रायसेप वगैरे मारू. कॅमेरा लावलेला नाही का समोर ट्रायपॉड, सगळे माझ्या तोंडाला बघतात ते. तो काय करतोय, काय चाललंय, कोणाची हिस्टरायची हिंमत नाही होते की का तू शूट करतोय. त्यांच्या मनातच क्वेश्चन येत असं. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कुठे बोलायचं असो. Yeah, I am coming after some exercises. Okay. Yeah, I am fine. Come on, baby. ऍड करून दमलेलो आहे, पण तरी पण व्यायाम करायचा काय किडा जात नाही. ते कसं झालं माझं माहिती का, आता लोकांना कसं झोप काढलं फ्रेश वाटतं किंवा असं काहीतरी चहा पिलं फ्रेश वाटतं. आपल्याला तसं झोप आणि व्यायाम, फुल पाणी प्यायचं, एक नंबर. असा मसाला असा टणक झालेला दिसला ना, लय बरं वाटतं. असं लेच्या पेक्षा दिसल्या हो मला कसं रिग्रेट होतं. एक्सरसाइज वगैरे झाला आणि आता निघलो होतो रूमवर जायला. पण असं माग वळून बघितलं की वाटतं यार बालपण कुठेतरी मिस करतोय. पोरं सगळे मिळून नाही का, सगळे मित्र क्रिकेट खेळत होते. तर नेक्स्ट टाइम आलो ना नक्की मी उद्या ट्राय करणार आहे, पण बघू आता जमतंय का नाही. तर आता चाललंय आणि असलं भारी वातावरण झालंय ना सगळं. माझ्या मागे वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम नाही का कॅमेऱ्यात वगैरे एवढं काय नीट दाखवता येत नाही, पण एकदम कडक भारी फिलिंग आहे. चलो फायनली आलोय रूमवर मित्रांनो, आणि आता हर्षलची पण आंघोळ झालेली आहे. तर आता मी चाललोय आंघोळीला, फ्रेश वगैरे होऊ. आणि एकदम बॉडी अशी स्टिफ झाली, मसल सोरनेस झाल्यासारखं, कारण काल भरपूर वर्कआउट केलं आणि आज त्या मानाने तेवढा झाला नाही. त्याच्यामुळे पण असू शकतं असं कमी जास्त होत राहतं वर्कआउट, पण सोडायचं नाही. चला आता फ्रेश होऊ, जायचं नाईट ड्युटीला. चलो मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली, आता रेडी झालो जायला. 7:15 झाले, जेवण वगैरे करू आणि निघूया मग. रात्रीचं म्हटलं एडिटिंग करायला वगैरे जमन, पण काय ड्युटी एवढी बिझी जाते की एडिटिंग करायला पण टाइम नाही भेटत. असंच यार, काय यालाच तर जिंदगी म्हणतात. सगळं जर तुमच्या मनासारखं झालं तर मग काय राहिलं. चलो.